श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आपल्या ह्या अलौकिक अशा अभंगामध्ये पहिल्याच चरणामध्ये म्हणताय, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. भगवंताचं नाम जर तुम्ही आम्ही उठाउठी घेतलं तर या संसारातून तुम्ही आम्ही मुक्त होतो. भगवंताचं नाम म्हणजे काय? भगवंत म्हणजे पहिले काय नाही, भगवंत म्हणजे जडी स्थळी काष्ठी पाषाणी घटमठात परिपूर्ण असं हे परब्रह्म स्वरूप सगळीकडे व्यापून उरलेलं आहे. अशा या भगवंताला, अशा या भगवंताची अनेक नाम आहे, अनेक नामांनी तो संबोधला जातो. असं हे भगवंताचं नाम जर तुम्ही आम्ही उठाउठी घेतलं तर या संसारातून मुक्त होतो. उठाउठी म्हणजे कसं? उठाउठी म्हणजे कसं? अहो येता जाता उठत बसता कार्य करता सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिरता घरी दारी शय्येवरी अतिसुखाते अवसरी समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी पंढरीनाथ महाराज की. असं हे भगवंताचं उठाउठी नाही का, म्हणजे प्रत्येक वेळेला अहो येता जाता उठत बसता सतत त्याची जाणीव आहे. जे मी करतोय हे सगळं दृश्य जगत चालू आहे, हे त्याच्या इच्छेनं चालू आहे याची असणारी अखंड जाणीव. आणि तेच फक्त केवळ सत्य आहे, नित्य आहे आणि शाश्वत आहे. असं हे भगवंताचं नाम तुम्ही जर उठाउठी घेतलं तर या संसारातून तुम्ही आम्ही मुक्त होतो. संसार म्हणजे काय आणि प्रपंच म्हणजे काय? पंच विषयांचा तो प्रपंच असं म्हणतोय. प्रपंच म्हणजे पंच विषयांचा तो प्रपंच म्हणताय. आणि संसार कशाला म्हणायचं तर भगवत पूज्यपाद श्रीमद जगद्गुरु शंकराचार्य त्या संसाराची व्याख्या देताना असं म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे इह संसारे बलुतारे इह संसारे बलुतारे सुमया पारे पाहुरारे सुमया पारे पाहुरारे जय गोविंदम जय गोपालम जय गोविंदम जय गोपालम जय गोविंदम जय गोपालम जय गोविंदम जय गोपालम. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे. ही संसाराची व्याख्या आहे. म्हणजे काय? ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा आहेच, आणि ज्याला मृत्यू आहे त्याला जन्मही आहे. अशा या जन्म मरण रूपी परंपरेला संसार असं म्हटलेलं आहे. आणि अशा या संसारातून तुम्हा मला मुक्त व्हायचं असेल तर नाम घेता उठा उठी होय संसाराची. तुम्ही आम्ही म्हणाल कशाला या संसारातून मुक्त व्हायचं? हे सगळ्या गोष्टी चालू आहे नाही का? खाणं पिणं काय, हिंडणं फिरणं, आहार विहार आराम गप्पा हे सगळं चालू आहे. ह्याला आम्ही मुकू, या संसारातून मुक्त झालो तर याच्यातला आनंद आम्हाला घेता येणार नाही असं काही काही ना वाटेल नाही का? म्हणाले या संसारातून मुक्त व्हायचं कशाला, या जन्म मरण परंपरेतून मुक्त व्हायचं कशाला असं काही काही ना वाटेल. परंतु काय आहे, या संसाराचं खरं स्वरूप समजल्याशिवाय त्याच्यातून मुक्त व्हावं असं वाटणार नाही. हा संसार कसा आहे नाही का, त्यासाठी मुमुक्षावस्था प्राप्त होणं फार महत्वाचं.
मोक्ष बद्धावस्था आणि ही मोक्षावस्था प्राप्त होणं अतिशय दुर्लभ आहे आणि त्या सद्गुरूंच्या कृपेनं किंवा भगवंताच्या कृपेनं ही मोक्षावस्था तुम्हाला प्राप्त होते. बद्धावस्था म्हणजे काय? या प्रपंचामध्ये रमावंसं वाटतंय, त्याच्यातून बाहेर पडावंसं वाटत नाहीये, या संसारातच राहावं असं वाटतंय. ही बद्धावस्था आहे. आणि त्यामुळे काय होतं, खरा परमार्थाचा परम अर्थ काय हा समजून येतो. मोक्षावस्था केव्हा प्राप्त होते तर माणसाच्या जीवनामध्ये अशी काही घटना घडावी लागते, दुःखद अशी घटना घडावी लागते आणि तेव्हा त्याचे खऱ्या अर्थाने डोळे उघडतात आणि तो म्हणतो की म्हणाले ह्या संसारामध्ये सुख शोधण्याचा मी प्रयत्न केला पण सुख नसून आहे ते केवळ दुःख आहे याची त्याला जाणीव व्हायला. अशा रीतीने ही मोक्षावस्था म्हणजे कशी आहे, जन्म मरण नको आता, नको येर झालं, नको आहे काचा नाथा व्यर्थ फळीभार, अशी जी अवस्था आहे ना याला मोक्षावस्था प्राप्त होणं म्हणतात. आणि या मोक्षावस्थेमध्ये तो जसा प्रपंच करतो तसा परमार्थही करतो, पण प्रपंच सवडीनं करतो आणि परमार्थ आवडीनं करतो, अशी ही मोक्षावस्था आहे. बद्धावस्थेमध्ये प्रपंच आवडीनं करतो आणि परमार्थ सवडीनं करतो. आज काहीच नाही म्हणाले तर कीर्तनाला जायला हरकत नाही, ही बद्धावस्था आहे. पण मोक्षावस्थेमध्ये ओढ आहे, काही झालं तरी मी कीर्तनाला जाणार. आता अधिक महिना चालू आहे, अधिक महिन्याचा जास्तीत जास्त मला लाभ घेता आला पाहिजे, भगवंताचं मी नामस्मरण करणार, केव्हा एकदा बसतोय या बाह्य जगाचा, केव्हा एकदा विसर पडतोय असं वाटतं. ही ओढ आहे, हे मोक्षावस्थेचं ते लक्षण. अशा रीतीनं मोक्षावस्थेमध्ये मोठ्या ओढीनं परमार्थ करतो, आवडीनं परमार्थ करतो आणि प्रपंच सवडीनं करतो. हे काय आयुष्यभर तेच करतोय म्हणाले, काय करायचे परत परत ते बघू द्या म्हणाले, ते केव्हाही करता येईल, आज काही झालं तरी कीर्तनाला जाणार. ही मोक्षावस्था आहे. आणि अशी मोक्षावस्था ज्याला प्राप्त होईल तो म्हणतो या संसारातून मला मुक्त व्हायचं आहे. परमार्थ करायला सुद्धा एक प्रकारचा अधिकार असावा लागतो, जसं कीर्तनाला बसायला सुद्धा एक प्रकारचा अधिकार असावा लागतो. बरं, तो सगळ्यांना नसतो, म्हणून कीर्तनाला गर्दी कमी असते. भगवंताचं कृपा याच्यावर आहे ना, तो त्याचे पाय इकडे वळतात. इतकं सोपं नाहीये कीर्तनाला जाऊन बसणं. कीर्तन काही मनोरंजनाचं साधन नाहीये. मनोरंजनासाठी कीर्तन नसून आत्मरंजनासाठी कीर्तन आहे, आत्मिक सौख्यासाठी कीर्तन आहे. सत्य काय, त्रिकालाबाधी सत्य काय आहे, नित्य काय आहे, शाश्वत काय आहे, हे आम्हाला कीर्तनात समजलं पाहिजे. अशा रीतीनं कीर्तनाला बसायला पण एक प्रकारचा अधिकार असावा लागतो, नाहीतर कीर्तनाला बसणं सोपं नाही. कीर्तनामध्ये मायेची निवृत्ती आहे लक्षात, आणि ही मायेची निवृत्तीचा जो काळ आहे तो सर्वांना मानवत नाही. कारण मायेत गुंतून बसण्याची सगळ्यांना सवय आहे, नाही का? मायेत गुंतून बसण्याची माया निवृत्तीचा हा जो काळ आहे ना सर्वांना मानवत नाही. एकदा केव्हा कीर्तन सांगतोय, घरी जातोय, चहा पितोय किंवा मोबाईल बघतोय असं त्याला होऊन जातं. अशा रीतीनं म्हणाले कीर्तनाला बसायला एक प्रकारचा अधिकार असावा लागतो, तसंच परमार्थ करायला सुद्धा एक प्रकारचा अधिकार असावा. परमार्थाला अधिकारी कोण वर्णन केले, परमार्थ करायला अधिकारी कोण तर म्हणाले समर्थ रामदास स्वामी असं म्हणतात, जो संसार दुःखे दुःखवाला, जो संसार दुःखे दुःखवाला, त्रिविध तापे ओळला, त्रिविध तापे ओळला, तोची एक अधिकारी जाहला परमार्थाचे. सा
दुखवला बघा. परमार्थाचा परम अर्थ कोणाला समजतो? या संसार जो दुखवला ना, त्रिविध तापाने जो पोळलाय तोच खऱ्या अर्थानं परमार्थाला अधिकारी झाला. चांदीचा तमसा तोंडात घेऊन जो जन्माला येतो ना, त्याला परमार्थ म्हणजे काय तसं समजणार नाही. आणि अशा रीतीने म्हणाले, या जन्म आणि मृत्यू येताना आपल्याला असंख्य वेदना सहन कराव्या लागतात. आणि हा मधला काळ आधी व्याधीनं माणूस ग्रासलाय, त्रिविध तापानं पोळलाय असा हा संसार आहे. माणसाला जन्माला येताना आणि हा देह सोडताना असंख्य वेदना सहन कराव्या लागतात. लक्षात घ्या, आता हा मधला काळ आहे म्हणून तुम्ही आम्ही गाफील आहोत त्याची जाणीव तुम्हाला नाहीये. पण माणसाला जन्म घेताना, जन्माला येताना आणि मृत्यू येताना असंख्य वेदना सहन कराव्या. किती वेदना सहन कराव्या लागतात? एक दृष्टांत बघूया, म्हणजे आपल्याला समजेल की हा संसार किती दुःखदायक आहे. म्हणाले, एक गृहस्थ संध्याकाळची वेळ कीर्तनाला म्हणून निघाले. संध्याकाळची वेळ गार वारा सुटलेला होता. गुरांचं कीर्तनाला नमनाने सुरुवात झालेली होती. इथे निघताना ह्यांनी विचार काय केला, कालच आपण नवीन चपला घेतलेल्या पादत्राण, नवीन चपला घालून कसं काय जायचं? बरेच जणांचा असा अनुभव असतो, तुम्ही जर नवीन चप्पल घेऊन देवळात गेलात ना, तर त्या गेल्याच म्हणून समजा. कारण काय, हे कीर्तनकार लोकांनी बरेच वेळा सांगितलेलं असतं, अरे इथे देवळात येतात, काही चांगल्या गोष्टी घेऊन जा म्हणाले. तर त्याला चांगली गोष्ट म्हणजे नवीन चप्पल दिसते आणि तो येतो दर्शन घेऊन आणि नवीन चपलाकडे दिसतात ते बघतो आणि तो घेऊन जातो. याने विचार केला, अरे नवीन चपला आणलेले आहेत म्हणाले, कसं काय नको म्हणाले, आपण अनवाणी जाऊया. काय देऊळ म्हणाले जवळच आहे म्हणाले, अनवाणी जाऊया. म्हणून या गृहस्थ अनवाणी निघाले कीर्तनासाठी, म्हणून श्रवण करण्यासाठी अनवाणी निघाले. आणि झालं कीर्तन सुरुवात झाली. ती सगळेजण कीर्तनाला आलेले होते. आणि काय कोणास दैव दुर्विलास म्हणा, त्यांचा जाताना एका विंचवाच्या जवळ पाय पडला आणि विंचवाला धक्का लागल्याबरोबर विंचवाने त्याचा धर्म दाखवलं, जी नांगी मारली आणि तो चावल्यानंतर बापरे म्हणाले, काय वेदना असह्य व्हायला लागल्या. अकांड तांडव करतोय, गडाबडा डोळायला लागल्या. विंचू चावला मोठमोठ्याने आरडाओरडा करतोय. एक विंचू चावल्यावर काय कीर्तन श्रवण करणार? विंचू चावल्यावर काय कीर्तनाला जाऊ शकेल का म्हणाले. आता तुम्ही आम्ही सगळं दुपारचं जेवण, खाण, विश्रांती, चहा हे सगळं झालंय म्हणून थोडा वेळ का होईना कीर्तनाला बसू शकतोय. याला तर विंचू चावलाय, कुठं जाणार? 10 माणसं त्यांनी गोळा केली, विचारताय सगळे काय झालं? विंचू चावला. मग काय करू म्हणाले, डॉक्टरांना बोलू का, वैद्यांना बोलू का, मांत्रिक कोणालाही बोलवा, पण ह्या काही वेदना मला सहन होत नाही. गडाबडा बोलतोय. तेवढ्यात कीर्तनाला गेलेले जे शेवटी जे बसलेले होते त्यांनी बघितलं काहीतरी गर्दी झालेली दिसते. रस्त्यामध्ये काहीतरी गर्दी झालेली आहे. म्हणाले 5 मिनिटं थांब, मी बघून येतो. म्हणाले काय आहे? कीर्तनाला कसा बसा आलेला, बाहेर पडल्यावर परत येईल का कीर्तनासाठी? हा बाहेर पडला आणि बघण्यासाठी पण गेला. तो बिचारा त्याला विंचू चावला ओरडतोय. हा गेला, तो गेला, सगळ्यांना आकर्षण. ही गर्दी काय झाली? काही जणांना बरेच जणांना असं असतं की रस्त्यावर गर्दी जाऊन येईल की नेमकं कारण काय हे समजल्याशिवाय त्यांना मनाला शांती लाभत नाही. आणि हा गेला, तो गेला, कीर्तनात ते सगळे हळूहळू जायला लागले. अरे हाही जातोय, काहीतरी झाले दिसतंय म्हणाले. आणि झालं, सगळेजण जायला लागले. एकाने उठवलं म्हणाले, तो बिचारा विंचू चावला, गडाबडा लोटतोय, सगळ्यांनी गराडा घातलेला. एकाने उठवलं म्हणाले, ती कोण सिनेमात नटी काम करणारी जुई चावला आली. काय माणसं उठवतील सांगता येत नाही. तर जुई चावला आले. हे सगळं कीर्तनाच्या इथे सगळ्यांना पसरलं. काहीतरी शूटिंग चाललेलं दिसलंय म्हणाले. हा गेला, सगळेजण हळूहळू उठून त्या जुई चावल्याला बघायला म्हणून गेलेले. आणि कीर्तनकार म्हणजे काय सगळे चाललेत म्हणून त्यालाही आश्चर्य वाटतं. साथीदारांना पण जायचं होतं, पण करणार काय म्हणाले. तुम्हाला सांगत होतं गाणं वगैरे काही घेऊ नका, मी बघून होतो काय म्हणाले. म्हणून तेही हळूहळू निघून झाले. बुवा काही जाऊ शकेना. देव नारदाच्या गादीवर उभे राहिले, ते कसे जाणार? आणि सगळ्या गावाने जवळजवळ त्या
गृहस्थाना घराला घातला. सांगायचं कारण काय, एक विंचू चावला तर त्यांनी सगळा गाव जमा केला सांगतो. तर असे म्हणाले 10,000 विंचू चावल्यावर जेवढ्या वेदना होतील ना, तेवढा माणसाला जन्माला येताना आणि हा देह सोडताना होता. असा हा संसार आहे, असा हा जन्म मरण रूपी अशी ही परंपरा आहे. तर अशा रीतीने म्हणाले या संसारातून जर मुक्त व्हायचं असेल तर हा नरदेह तुम्हाला भगवंताने दिलेला, आणि या नरदेहामध्येच ह्या परंपरेतून मुक्त होण्याची सोय आहे, बाकीच्या योनीमध्ये ती सोय नाही. आणि अशा रीतीनं या संसाराचं स्वरूप ज्याला समजतं तोच खरा परमार्थाला लागतो, परमार्थाला अधिकारी होतो. असा हा क्लेशदायक तापदायक संसारातून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतायत की नाव घेता उठावठी होय संसाराची तुटी. आणि अशा रीतीनं हा संसार अतिशय क्लेशदायक आहे, अशी अतिशय तापदायक आहे आणि अतिशय दुःखदायक असा आहे. हा संसार अतिशय दुःखदायक आहे, तापदायक आहे, क्लेशदायक आहे, या मताशी मी अजिबात सहमत नाही. अहो, आपण रोजच्या रोज दिवसागणिक क्षणाक्षणाला नवे नवे अगदी स्वप्नात झोपेमध्ये सुद्धा या सुखाची अनुभूती घेतोय की. मग असं असताना हा संसार दुःखदायक कसा काय म्हणते? मी तरी या मताशी सहमत नाही. भगवंताने आम्हाला सुखवस्तू कुटुंबामध्ये जन्माला घालून सुस्थितीत ठेवलेला आहे, आणि म्हणून या सुस्थितीत तुम्हाला ठेवलेला असल्यामुळे आपण हा संसार दुःखदायक आहे असं म्हणणं म्हणजे भगवंताशी कृतज्ञ होण्यासारखं नाही. भगवंताने निसर्गामध्ये अनेक सुंदर सुंदर गोष्टी तयार केल्या. डोंगर, दर्या, नदी, नाले, पर्वत, वृक्ष, वेली, पावसाची रिमझिम, पक्ष्यांचा मधुर नाद, धबधबे, आणि काय म्हणाले, रंगांचे विविध रंगांची फुलं, फळांच्या विविध चवी. हे कशाला निर्माण केलं? हे सगळं आपल्या सुखासाठीच निर्माण केलं ना. मग असं असताना हा संसार दुःखदायक आहे असं म्हणणं म्हणजे भगवंताशी कृतज्ञ होण्यासारखं नाही का? आपल्या सुखासाठी हा सगळा खटाटोप भगवंताने केलेला आहे, आणि त्यातलं सुख तुम्ही आम्ही अनुभवतो. ज्याला यातलं सुख अनुभवता येतं त्याला हा संसार सुखाचा वाटतो, आणि ज्याला यातलं सुख अनुभवता येत नाही त्याला हा संसार दुःखाचा वाटतो. पण हे त्याचं दुर्दैवच म्हणायला पाहिजे. अहो, एवढी सुंदर अशी निसर्गाची निर्मिती केलेली आहे, त्याचा आनंद तुम्ही आम्ही लुटतोय. मग असं असताना हा संसार दुःखदायक कसा काय म्हणता येईल? अनेक प्रकारचे चमचमीत खमंग पदार्थ आहेत, त्याचा आस्वाद तुम्ही आम्ही रोजच्या रोज घेतोय की नाही? मग असं असताना दुःख कुठे आलं? थंड पेय आहे, गरम पेय आहे, फळांचे रस आहेत, त्याचा आस्वाद तुम्ही आम्ही घेतोय. मग असं असताना दुःख आलं कुठे? सगळ्याचा आनंद तुम्ही आम्ही हे सुख उपभोगतोय. मग असं असताना हा संसार दुःखदायक कसा काय म्हणता येईल? इतकंच नाही, अहो, अनेक प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत, गायनाचे कार्यक्रम आहेत, वादनाचे कार्यक्रम आहेत, बोलक्या बावल्या आहेत, जादूचे प्रयोग आहेत, अनेक प्रकारची काय म्हणतात त्याला, अनेक प्रकारची चर्चासत्र आम्ही जातो, अनेक प्रकारची नृत्याचे कार्यक्रम आहेत. असं सगळं असताना या सगळ्यातला आनंद तुम्ही आम्ही घेतोय की नाही? हे कशासाठी आहे? आपल्या आनंदासाठी, सुखासाठी आहे. मग असं असताना हा संसार दुःखदायक कसा काय म्हणता येईल? कुणाला तरी पटेल का? रोजच्या रोज तुम्ही आम्ही यातलं सुख अनुभवत असताना हा संसार दुःखदायक आहे हे कुणाला तरी पटेल का? विचार करा. इतकंच नाही तर आपल्या भारत देशामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत, सौंदर्य स्थळ आहेत, ऐतिहासिक शहरं आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत, अनेक प्रकारची तीर्थक्षेत्र आहेत. अशा ठिकाणी बाह्य देशातून काही पर्यटक आपल्या देशामध्ये त्यातला आनंद घेण्यासाठी
निसर्गातले अनेक पशु पक्षी वगैरे तर आहेतच, अनेक प्रकारचे वेगवेगळे प्राणी आहेत, प्राणी संग्रहालय, तिथे जाऊन आपण प्राण्यांना भेट देतो आणि ते कसे काय काय करतात ते आपण बघत असतो, त्यातला आनंद तुम्ही आम्ही घेत असतो. मग असं असताना दुःखदायक कसं काय म्हणता येईल? इतकंच नाही तर आपल्या देशामध्ये हास्य क्लब आहेत, आहार विहार आराम गप्पाष्टक मंडळ आहेत, स्पोर्ट्स क्लब आहेत आणि काय महिला मंडळ आहेत. या ठिकाणी जाऊन त्या सुखातला आनंद तुम्ही आम्ही घेतोय. एकमेकांशी चर्चा करून, एकमेकांशी बोलून त्यातला आनंद तुम्ही आम्ही घेतोय. बोलक्या बावल्या चर्चासत्र आहेतच आणि शिवाय काय म्हणाले, महिला मंडळ आहे, आहार विहार आराम गप्पाष्टक मंडळ आहे. मग अशा ठिकाणी जाऊन गप्पांमधला हसण्यामधला आनंद घ्यायचा का दुःख करत बसायचं? हे कुणाला तरी पटेल का? म्हणून मला तरी असं वाटतं की हा संसार दुःखदायक नसून सुखदायकच आहे. ज्ञानेश्वर माऊली सुद्धा एकीकडे असं म्हणतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद करीन, आनंद करीन, संसार सुखाचा करणं आणि असणं याच्यामध्ये फार फरक आहे.
सुखाचा सुद्धा करता आला पाहिजे, कारण तो आहे दुःखाचा, म्हणून सुखाचा करावा लागतो. आणि अशा रीतीनं सर्व संत महंतांचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर कुठल्याही संतांनी असं सांगितलं नाही की हा संसार मोठा आनंददायी आहे म्हणून, सुखाचा आहे म्हणून. सर्व संतांनी हा संसाराचं जे वर्णन केलेलं आहे हे दुःखदायक असंच केलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सुखाचा शोध घेतला. समर्थ रामदास स्वामी म्हणतात सुख पाहता आम्ही सुखाचा शोध घेतला, पण मला सुख कुठेही लावलं नाही. दासबोधामध्ये आपण जर वर्णन वाचलं, आपण नेहमी दासबोध वाचतो, त्या दासबोधामध्ये सुद्धा या संसाराचं वर्णन केलंय. हा संसार कसा आहे आणि प्रत्येकाचे अनुभव सुद्धा त्याच्यामध्ये दासबोधामध्ये दिलेला आहे. सुख पाहता कोठेची ना दिसे, सुख पाहू जाता कोठेची ना दिसे, संसार हा असे दुःख मूळ. सर्व दुःखाचं मूळ कुठला असेल तर हा संसार आहे, असं समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे. अशा रीतीनं म्हणाले सर्व संत महंतांचा विचार एकच आहे. जनाबाईंनी सुद्धा या संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न केला. जनाबाई स्त्री संत होऊन गेल्या आणि त्यांनी सुद्धा सुख शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने असं म्हणतात संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देवा आठवावा, म्हणून या देवा आठवावा, संसारी सुखाचा नाही अनुभव, संसारी सुखाचा नाही अनुभव, नाही अनुभव, नाही अनुभव. सद्गुरुनाथ महाराज की जय. जनाबाई म्हणतायत संसारी सुखाचा नाही अनुभव, मला तरी नाही हो म्हणतायत संसारी सुखाचा नाही अनुभव, म्हणून या देवा आठवावा. सगळेजण देवळात कशासाठी जातात? सुख मागण्यासाठीच जातात ना. मला सुखात ठेव म्हणून. का असं कोणी आहे मला दुःख दे, किती सुखात ठेवलेस म्हणून कोणी सांगतं का, मागतं का? म्हणाले सगळ्यांचा प्रयत्न जो आहे मला सुख मिळावं, उठल्यापासून रात्री झोपेस्तवर या देहाला सुख मिळावं असा सगळ्यांचा प्रयत्न असतो. कोणीही दुःख मागत नाही. दुःख आहे सुख नाही म्हणून मागावं लागतं. अशा रीतीनं जनाबाई म्हणतात सुख पाहो जाता कोठेची ना दिसे, संसार हा असे दुःख मूळ. सगळ्या दुःखाचं मूळ कुठला असेल तर हा संसार आहे, असं जनाबाईंनी म्हणतात. तुकाराम महाराज जेव्हा सदैव वैकुंठाला गेले ना, तेव्हा त्यांनी वैकुंठाला जाताना त्यांचे जे गाळकरी होते त्यांनी विचारलं तुम्ही स्वर्गात किंवा वैकुंठाला गेला हे आम्हाला समजणार कसं? तर म्हणाले मी तिथून अभंग पाठवीन, तुम्हाला तिथून अभंग पाठवीन. आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जेव्हा वैकुंठ गमन झालेले आहे, स्वर्गात गेलेले आहे, वैकुंठाला गेलेले आहे, तिथून काही 12 अभंग पाठवले. ते 12 अभंग आपल्याला गाथेमध्ये सापडत नाही, पण ते 12 अभंग आणि टाळ त्यांनी पाठवलेले आहे. आणि त्या 12 अभंगातला पहिलाच अभंग त्यांनी असं म्हटलेलं आहे, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा, पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊनी हानी केली, रजतम सत्व आहे ज्याचे अंगी, याच गुणी जगी वाया गेला, तम म्हणजे काय नरकाची केवळ, रजतो सवळ माया जाळ, तुका येथे सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी, श्रीराम जय राम जय जय राम. अशा रीतीनं पहिलंच ओळ काय, या जन्माचं मूळ मी शोधून तुम्हाला हा जन्म कशासाठी आहे? जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा.
हे दुःख हेच कारण आहे या जन्माला यायचं, असं हे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज सुद्धा तुम्हा मला सांगतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अरे ही विंचवाची शय्या आहे नाही का, विंचवाच्या शय्येवर जर तुम्ही आम्ही झोपलो तर तुम्हाला झोप